महाराष्ट्रात 1 मे पासून मराठीची सक्ती केल्यानंतर परप्रांतीय रिक्षा चालकांनी थेट घरचा रस्ता धरलाय। धुळ्याजवळ मुंबई आग्रा महामार्गावर रिक्षा चालक थेट रिक्षा घेऊन त्यांच्या घराकडे निघालेत। म्हणजेच मराठी शिकायची नाही म्हणून थेट घरचा रस्ता या परप्रांतीय रिक्षा चालकांनी धरलाय। पाहूयात। ही रिक्षाची लाईन पहा। तुम्ही म्हणाल ही लाईन प्रवाशांसाठी आहे, मात्र तसं नाही आहे। 1 मे पासून मराठीची सक्ती करण्यात आली आहे, त्यामुळे परप्रांतीय रिक्षा चालक हे थेट घराकडे निघाले आहेत। एवढे दिवस महाराष्ट्रात कमावलं, महाराष्ट्रात पोट भरलं, मात्र जेव्हा मराठी शिकण्याची वेळ आली तेव्हा थेट घरचा रस्ता त्यांनी धरलाय। ज्या राज्यात राहायचं त्या राज्याच्या भाषेचा सन्मान करायचा नाही, हेच यातून दिसतंय। परत घरचा रस्ता धरण्यापेक्षा मराठी शिकली असती तर ही वेळ आलीच नसती। म्हणजे या परप्रांतीय रिक्षा चालकांचा मराठीला विरोधच आहे। तो अभी हम क्या कर सकते हैं। अब हम लोग को कोई सुविधा नहीं रहा महाराष्ट्र में, हम गाड़ी नहीं चला सकते। हम अब गैस सिलेंडर नहीं मिल रहा, बीवी बच्चों को लेके साथ में रह रहते। हम लोग जब ज़्यादा परेशान हो गए तो हम लोग क्या किए कि अब लोग अपना अपना गाड़ी लो, गांव में चल के अपना रहेंगे चल के। जब कभी अगर इधर सरकार इस चीज़ को मतलब संज्ञान से लेगी और इस मुद्दे को हल करेगी तो हम लोग मतलब गांव से फिर वापस से कमाने के लिए आ जाएंगे। सरकारनं घेतलेला निर्णय मागे घ्यावा, त्यावर पुनर्विचार करावा अशी मागणी या रिक्षा चालकांनी केली आहे। ज्यांना मराठी येत नाही त्या लोकांना शिकवण्याची भूमिका देखील सरकारनं घेतली आहे। तरीही हे परप्रांतीय रिक्षा चालकांनी मराठी शिकण्याची तयारी न दर्शवता घराकडे जाणं पसंत केलंय। अभी जो मराठी भाषा महाराष्ट्र में लागू किए 1 तारीख से कानून लागू हो रहा है, तो मराठी हमको लिखना पढ़ना नहीं आता है। प्रशासन को टाइम देना चाहिए, 6 महीना साल भर टाइम नहीं दे रहे। ट्रेन में जगह नहीं है तो हम अपने बाल बच्चे लेके निकल रहे हैं। 1 मे पासून महाराष्ट्रात रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी अनिवार्य आहे। मराठी लिहिता वाचता येत नसेल तर थेट परवाने रद्द होणार आहेत। मात्र असं असताना मराठी न शिकता थेट आंदोलनाचा इशारा आणि थेट घराबाहेर पळ काढण्याचा मार्गच परप्रांतीय रिक्षा चालकांनी स्वीकारलेला दिसतोय। प्रशांत परदेशी, झी 24 तास, धुळे।